सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. महत्त्वाची खबर आहे, बातमी आहे की येणारी महासभा 18 मार्चला होते. ही तिसरी महासभा आहे आणि आज तारीख आहे 13 तारीख आहे आणि महासभेला अजून 5 दिवस बाकी आहेत. तर महासभेमध्ये 1 ते 244 अजेंडावरील विषय आहेत चर्चेचे आणि ठाणे महानगरपालिकेच्या विविध प्रश्नांबाबत 15 मागण्यांचं निवेदन आहे प्रशासनाकडे. जो प्रशासन मागील 3 वर्ष 2022 पासून प्रशासकीय महासभा, प्रशासकीय अधिकार, लोकल बॉडी, महानगरपालिका बरखास्त झाल्यापासून जो काही प्रशासनाचे प्रशासकीय अधिकारांतर्गत जी कामं ठाणे महानगरपालिकेत झालेत, महासभेचे प्रस्ताव मंजूर, स्थायी समितीमध्ये प्रस्ताव मंजूर, आर्थिक जे 2943 सॉरी टू से दॅट 2943 विकास प्रस्तावांचे महासभेमध्ये प्रशासकीय ठराव, स्थायी समिती प्रशासकीय ठराव झालेले आहेत. आता सांगू इच्छितो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रशासकीय अधिकारात प्रशासनाला कितीपर्यंत आर्थिक अधिकार आहेत ते त्यांनी ठरवावे. ठाणे महानगरपालिका आयुक्त प्रशासकीय अधिकार ह्या कुठपर्यंत आहेत, त्याच्या मर्यादा आहेत. जास्तीत जास्त 25 कोटी पर्यंतचे अधिकार हे आयुक्तांना प्राप्त आहेत आणि ह्या 25 कोटी पर्यंतच ते विकास कामांचे आर्थिक प्रस्ताव मंजूर करू शकतात. शासन GR तपासावा, शासन अध्यादेश तपासावा. जेव्हा एखादी प्रशासकीय महासभा येते, लोकल बॉडी बरखास्त होते महानगरपालिका, तर महानगरपालिका आयुक्तांना जास्तीत जास्त अधिकार 25 कोटीचे आहेत. त्याच्यावरती आर्थिक अधिकार नाही आहे. तो त्यांनी ठराव, सगळे प्रशासकीय ठराव महाराष्ट्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवायला पाहिजेत. तर ते पाठवलेत का? 2943 प्रशासनाच्या अधिकारात प्राप्त विकास मंजुरी झालेले आर्थिक प्रशासकीय ठराव, मग स्थायी समिती ठराव, त्यांनी ते महासभेला 25 कोटीपर्यंत त्यांना अधिकार असताना आयुक्तांना पुढील अधिकार जे आहेत, उदाहरणार्थ 25 कोटीच्या वरचे 50 कोटी, 100 कोटी, 50 कोटी, 100 कोटी आणि 1000 कोटी, 500 कोटी, 1000 कोटी अशा प्रकारचे विकास प्रस्ताव महासभा आणि स्थायी समितीमध्ये मंजूर करण्याचा अधिकार आयुक्ताला प्राप्त नाही. ते अधिकार फक्त महाराष्ट्र शासन, नगरविकास खाते, मुख्य सचिव, नगरविकास खाते या वर्गाला आहेत. आणि तसे अधिकार जर महानगरपालिका आयुक्तांनी मंजुऱ्या घेतल्या नसतील तर ते सर्व विकास प्रस्ताव जे 25 कोटीच्या वरती झालेले असतात ते रद्दबातल ठरतात. हा माझा शासकीय अभ्यास आहे, हा माझा सामाजिक अभ्यास आहे, हा माझा राजकीय अभ्यास आहे आणि एक तांत्रिक स्थापत्य अभियंता म्हणून तांत्रिक विश्लेषकांचा माझा अभ्यास आहे, माझ्या कामाचा अनुभव आहे. मी सांगू इच्छितो की 25 कोटीच्या वरचे प्रशासकीय अधिकारात प्रस्ताव मंजूर करण्याचे अधिकार आयुक्तांना नाहीत, ते महाराष्ट्र राज्य शासनाला आहेत. आता लोकल बॉडी आलेली आहे, निवडणुका 2026 मध्ये झाल्या, जानेवारीमध्ये 15 तारखेला झाल्या, 16 तारखेला रिझल्ट लागला, शिवसेनेची सत्ता आली, 75 आमदार आले, 75 आमदार नाही, नगरसेवक आले शिवसेनेचे आणि 25 ते 24 BJPचे खासदार आले, बाकी राष्ट्रवादीचे 12, शरद पवार आणि अजित पवारांचे 9 आले नगरसेवक आणि MIMचे मुंबईतील 5 नगरसेवक आणि इतर काही अपक्ष असते. तर अशा प्रकारचं आणि उभाटाचं एक आलेलं आहे. तर अशा प्रकारचं हे बळाबळ असताना सत्ता तर
शिवसेना एकनाथ शिंदे गटाची 75 नगरसेवकांनी आणलेली आणि बीजेपी सोबत झाली. परंतु बीजेपी आणि शिवसेना ठाण्यामध्ये तू मेमे आहे हे महासभेच्या गोंधळावरून दिसून आले. कारण बीजेपीच्या नगरसेवका आहेत यांनी प्रशासकीय 3 वर्षाच्या कालखंडातला पूर्ण विवरा मागितला. त्याच्यावर महापौरांनी चर्चा घेतली नाही. त्यांनी मनीष जोशींना तात्काळ सभा बरखास्त करायला सांगितले. हा कुठे लोकशाहीचा अधिकाराचा मूल्यांकनाचा अन्याय आहे. अधिकारावर गदा आहे. संविधान आणि घटने आणि लोकशाहीनुसार, संविधान घटना लोकशाहीनुसार संसद असो, विधानसभा असो, विधान परिषद असो, संसद असो, राज्यसभा असो, विधानसभा असो, विधान परिषद असो किंवा आपले किरकोळ नगरपालिकांचं असो, यांच्या महासभेमध्ये जर लोकशाही मूल्यांकनाचा जर अधिकारांचा पायामुळे खोडून काढत असतील आणि जर महासभेमध्ये बोलण्याचा अधिकार नसेल तर हक्कभंग कायद्याअंतर्गत महापौरांवर अविश्वासाचा ठराव येऊ शकतो. तो महाराष्ट्र शासनापर्यंत मुख्यमंत्री आणू शकतात हे तुम्हाला सांगतो. त्यामुळे येणाऱ्या 18 मार्चची महासभा याच्यामध्ये महापौरांनी सचिवांना सूचना देऊन त्या आलेल्या सर्व बीजेपी आमदारांच्या प्रश्नाच्या चर्चाही झालीच पाहिजे. चाय पे चर्चा ही करण्यापेक्षा ही महासभेच्या पटलावरील अजेंडावरील विषयाची चर्चा ही महासभेत झाली पाहिजे. आणि 2.5 ते 3 वर्षात जो काही लेखाजोखा झाला प्रशासकीय कारभाराची माहिती प्रशासनासमोर आलीच पाहिजे. कोणाला किती अधिकार आहेत आणि त्याच्या पुढील अधिकार महानगरपालिका आयुक्तांनी शासनाचे नगरविकास खात्याच्या मंजुऱ्या घेतल्यात का? तसंच विकास कामांतर्गत आहेत, शासकीय भूखंड लाटले, त्यांचं आरक्षण उठवलंय का? नाही उठले. मग असे भूखंड पण ढापलेले गेले आहेत. क्लस्टर असो किंवा SRA असो याच्यामध्ये पण भूखंड ढापले गेले आहेत. आदिवासी जमिनी असो की आगरी लोकांची जमिनी असो त्या पण ढापलेल्या, महारवतनाची जमिनी असो त्या पण ढापले गेलेल्या आहेत. आता मागच्या महिन्यात निवडणुकापूर्व महारवतीन जमिनीत घोटाळा पार्थ पवारचा आला. आता पार्थ पवारला दोषी असताना क्लीन चिट देतात आणि राज्यसभेवर पाठवतात. चोरांना राज्यसभा, चोरांना लोकसभा, चोरांना संसदेत गृहमंत्री बनवलं जातं. तडीपार लोकांना, गुंड लोकांना भारतीय घटनेच्या मूल्यानुसार त्यांचा बॅक रिपोर्ट न तपासता थेट केंद्रामध्ये गृहमंत्रीसारखं पद दिलं जातं. नरेंद्र मोदी सारख्या व्यक्तीला गोध्रा हत्याकांड केलं, पंतप्रधान पद मिळतं. गृहमंत्री तळीपार अमित शाह त्याला गृहमंत्रीचं पद मिळतं. आणि गद्दारांना थेट मुख्यमंत्र्याचं पद मिळतं, उपमुख्यमंत्र्याचं पद मिळतं. आणि अर्थ लावतं DCM, डेडिकेटेड टू कॉमन मॅन. डेडिकेटेड टू कॉमन मॅन असते तर डेडिकेशन असते. तर आज गद्दारी करून, खोके करून, सेटिंग करून तुम्ही आज गडगंज झाला नसतात. किती मोजदाद न करता येईल एवढी संपत्ती, प्रॉपर्टी असताना तुमच्या अनेक ED मार्फत नोटीस आल्यानंतर घाबरगुंडी उघडायला तात्काळ बीजेपी सरकारमध्ये जाऊन बसले. उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी विनंती केली, साहेब बीजेपी सोबत चला, साहेब बीजेपी. तिथेच प्रताप सरनाईकचं पण तेच झालं. अनेक सरकारी पैसे लाटले, EDच्या नोटीस आल्या, जप्ती आल्या, पत्र लिहिले उद्धव बाळासाहेब ठाकरे, साहेब बीजेपी सोबत चला, बीजेपी. पण तो खरा जो असतो तो एकाएकी लढतो, कोणाच्या बापाला घाबरत नाही. रवींद्र शिंदे सर्वसामान्य अधिकारी, कार्यकारी अभियंता, कधी कोणाच्या पाय लावलेले नाही. तुम्ही त्याला 6 महिने दोनदा निलंबन करता. त्यामुळे लाईव्हवरती माझं भडास बोलतोय. जोपर्यंत माझं पुनर्वसन होत नाही, जोपर्यंत माझं नुकसान भरवून दिलं जात नाही, तोपर्यंत माझं मीडियासमोर, लाईव्ह समोर बोलणं असंच राहील. एवढंच मला सांगतो. धन्यवाद. जय हिंद, महाराष्ट्र. जय हिंद, भारत.